ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलंच आहे की कशा पद्धतीने आता नागोबाला बेल मिळू शकते असं कोर्टात सांगितलं आहे। त्यामुळे अर्जुन सायली टेन्शनमध्ये आलेले असताना आता ते नागोबाला अडकवण्याच्या पुराव्यांच्या फिराकमध्ये असताना त्यांना सापडणार खूप मोठा पुरावा आणि महिपतचं गुपित म्हणजेच साक्षी शिखरे। आता नक्की अर्जुन सायली साक्षीपर्यंत कसे पोहोचतात हे जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता आपण इथे पाहतो की बाहेर आल्यावर अर्जुन हा जरा नाराज असतो। सायली अर्जुनला समजावून सांगते, हे बघा आता ही वेळ नाराज होऊन विचार करत बसण्याची नाही, तर योग्य पद्धतीने विचार करून कसं करून नागराज काकांना तुरुंगात डांबून ठेवता येईल हे बघण्याचे आहे। आपल्याला लवकरात लवकर काहीतरी तर मार्ग या सगळ्यातून काढावा लागेल आणि काळजी करू नका, आपण सत्याच्या मार्गाने चालतोय ना, त्यामुळे देवी आईसुद्धा आपल्या पाठीशी आहे। तीसुद्धा आपल्याला ह्या सर्वातून बाहेर पडायला नक्की मदत करेल। नक्की आई आपल्याला काही ना काहीतरी मार्ग दाखवेल, माझा पूर्ण विश्वास आहे। घरी येऊन सायली देवी आईकडे प्रार्थना करते, आई आता तूच आम्हाला या सगळ्यातनं मार्ग दाखव। मधुभाऊंच्या वेळीसुद्धा मी तुझ्याकडेच प्रार्थना केली होती आणि आतासुद्धा तुझ्याकडेच करते। त्यानंतर आता सायली ही प्रियाच्या खोलीबाहेरून पूर्णाजीच्या खोलीत चाललेली असते। इतक्यात तिला प्रियाचं फोनवरचं बोलणं ऐकू येतं। अगं साक्षी, तू काळजी करू नकोस, होईल ना सगळं व्यवस्थित, तू का घाबरतेस, मी आहे ना। अगं होऊ देत ना त्यांना अटक झाली असली तरीसुद्धा मी आहेच की तुझ्याबरोबर। हे बघ, अण्णांना सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील की नाही, ते सगळे प्रयत्न मी तुझ्याबरोबर आहे, म्हणून आपण मिळून करू, काळजी करू नकोस। सध्या मी गप्प बसली आहे कारण नागराज काकांनासुद्धा अटक झाली आहे, नाहीतर ते म्हणतील माझ्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही। त्याबरोबर लगेचच आता साक्षी म्हणू लागते, पण नक्की प्रिया तुला वाटतं ना गं माझे अण्णा ह्या सगळ्यातनं मोकळे होतील, माझे अण्णा ह्या सगळ्यातनं सुटतील म्हणून? हे बघ, काहीही झालं तरी अण्णांना ह्या सगळ्यातून बाहेर पडावंच लागणार आहे। अगं अण्णा जर बाहेर नाही ना आले तर माझं संपूर्ण जगच संपून जाईल गं, तुला तर माहिती आहे लहानपणापासून फक्त मला अण्णा एकटेच आधार आहेत। त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणू लागते, हो ग हो साक्षी, मला सगळं माहिती आहे, तुला काय वाटतं मला माहीत नाही आहे का सगळं काही? आणि काळजी करू नको, अण्णांना सोडवण्यासाठी आपण दोघी मिळून प्रयत्न करू। अगं अण्णा जसे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत तसेच माझ्यासाठीही आहेतच की। आता प्रियाचं हे सगळं बोलणं सायलीने ऐकलेलं असतं। आता जेव्हा सायली हे बोलणं ऐकते तेव्हा तिला एक प्रश्न पडतो, तो म्हणजे साक्षी कोण आहे आणि अण्णा? मग सायलीच्या लक्षात येतं साक्षी शिखरे ही महिपत शिखरेला अण्णा म्हणायची, बाबा न म्हणता। मग आता सायलीला विचारात पडायला होतं, याचा अर्थ साक्षी जिवंत आहे। आणि मग सायलीला आठवतं त्या दिवशी अर्जुनने तिला सांगितलं होतं की विशाखा म्हणून एक मुलगी महिपतला भेटायला आली होती आणि जेव्हा सायलीने तिचा फोटो म्हणजे तिचा CCTV फुटेजमध्ये चेहरा पाहिला होता, तो सुद्धा आता सायलीला आठवतो आणि सायलीला आता लिंक लागते की याचा अर्थ साक्षी शिखरे जिवंत आहे आणि तीच विशाखा म्हणून भेटायला त्या दिवशी आली होती। मग आता सायली ही लगेचच अर्जुनकडे येते आणि अर्जुनला ही गोष्ट सांगते की अहो तुम्हाला माहिती आहे का, मी आत्ताच प्रियाला फोनवरती बोलताना ऐकलं आहे आणि प्रिया बोलत होती फोनवरती की तू घाबरू नको, काळजी करू नको साक्षी, मी आहे ना। अगं मी असताना तुला घाबरायची किंवा काळजी करायची काय गरज आहे? आपण मिळून अण्णांना सोडवू, अण्णांना आपण बाहेर काढूच। मला एक गोष्ट अगदी व्यवस्थित आठवते, साक्षी शिखरे महिपतला म्हणजे तिच्या बापाला बाबा अशी हाक न मारता अण्णा अशी हाक मारायची आणि मला आता पूर्ण खात्री आहे की हे सगळं काही ती तिच्याशीच बोलत असणार आहे। अर्जुन म्हणू लागतो, सायली अगं तू म्हणत असशील तसं जर असेल तर आपल्याकडे आता महिपतकडून सगळं सत्य वधवून घेण्यासाठी अगदी मास्टर प्लॅन आहे। त्यावर सायली म्हणते, मास्टर प्लॅन? त्यावर अर्जुन म्हणतो, हो मास्टर प्लॅन। मला एक गोष्ट सांग, साक्षीला तर जन्मठेप झाली होती, मग ती तुरुंगाच्या बाहेर आली कशी? त्यासाठी नक्कीच महिपतनेच काहीतरी प्रयत्न केलेले असणार आणि महिपतनेच तिला बाहेर काढलं असणार। मग आपण आता महिपतलाच धमकी द्यायची की आपण साक्षीचा पत्ता सगळ्यांना सांगू। पण सायली म्हणते, अहो आपल्याला साक्षीचा पत्ता माहीत कुठे, मी फक्त फोनवर बोलताना ऐकलं आहे। अर्जुन म्हणतो, आपण प्रियाचा पाठलाग करायचा एक दिवस, मग आपल्याला आपोआप साक्षीचा पत्ता सापडून जाईल। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रिया ही साक्षीला भेटायला जाण्याबद्दल
डबल विचार करते आणि ठरवते की आता जरा जाऊन साक्षीला भेटून यायलाच हवं. मग ती घरामध्ये नेहमीप्रमाणे खोटं कारण सांगते. ती सांगत असते की मला थोडं मंदिरात जायचं आहे, मी जाऊन येते. नेहमी प्रियाला पूर्णाजी किंवा कल्पना काहीतरी प्रश्न विचारतात, पण आज मला मंदिरात जायचं आहे असं प्रियाने म्हटल्यावर तिला कोणीच काहीच विचारत नाही. सरळ पहिल्या शब्दात मंदिरात जावंसं वाटतंय तर मग जाऊन ये, त्यात विचारायचं काय असं म्हणतात. आता प्रियाला तर सुखद धक्काच बसलेला असतो. आज तिला लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच कुणी विचारलेलं नसतं की तू कुठे चालली आहेस, काय करायला चालली आहेस. प्रिया विचार करते, चला जे झालं ते एका अर्थी बरंच झालं, पहिल्यांदाच कोणी काही विचारलं नाही. मग प्रिया घरातनं साक्षीला भेटायला निघते. सायली लगेचच ही गोष्ट येऊन अर्जुनला सांगते की अहो प्रिया घरातनं निघाली आहे. अर्जुन म्हणतो चल मग आपल्यालाही निघायला हवं. सायली आणि अर्जुन हे दोघंही जण प्रिया घरातनं निघाल्याबरोबर लगेचच तिच्या मागोमाग निघतात. सायली म्हणत असते अहो प्रिया घरात म्हणाली की ती मंदिरात जाते, पण इकडे तर कुठलंच मंदिर नाही आहे. अर्जुन म्हणतो तेच आपल्याला शोधून काढायचं आहे की नेमकी तन्वी जाते तरी कुठे. मला पूर्ण खात्री आहे की तन्वी मंदिरात वगैरे कुठेही जात नाही आहे, तर ती साक्षीलाच भेटायला जाते. चल. आणि मग अर्जुन व सायली प्रियाची रिक्षा ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी त्यांची कार थांबवतात, मागेच कार थांबवतात. आणि मग आता सायली म्हणत असते मला वाटतं हा जो बंगला आहे ना तो साक्षीचाच असणार आहे. त्यावर अर्जुन म्हणतो हो. त्यावर सायली म्हणते अहो मग आपण इथे काय करतोय, चला ना पुढे, आपण पुढे जाऊया ना. त्यावर अर्जुन तिला सांगतो की नाही आपण पुढे नाही जायचं. सायली म्हणते का. त्यावर अर्जुन म्हणतो कारण आपलं काम इथवरच पूर्ण झालं आहे. सायली म्हणते म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे. अर्जुन म्हणतो मला काय म्हणायचं आहे ते सगळं तुला कळेल थोड्या वेळात, चल माझ्याबरोबर. आणि मग सायली व अर्जुन दोघंही जण पुन्हा एकदा त्यांच्या गाडीमध्ये बसतात आणि तिकडनं निघालेले असतात. मग आता अर्जुन हा चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला सांगतो चैतन्य माझं एक काम कर, मला महिपत शिखरेला भेटण्यासाठी परवानगी मिळवून दे. चैतन्य ताबडतोब कोर्टाची परवानगी अर्जुनला मिळवून देतो. पण अडचण अशी होते की अर्जुनला परवानगी त्याच दिवसाची मिळत नाही तर दुसऱ्या दिवसाची मिळते. आता दुसऱ्या दिवसाची परवानगी मिळाल्यामुळे मग सायली आणि अर्जुन या दोघांनाही आता घरी यावं लागतं. घरी आल्यावर सायली अर्जुनला विचारते अहो आपण त्या मँगो गार्डनच्या बाहेरची ती बिल्डिंग 5वा मजला तिथपर्यंत जाऊन आलो, मग आपण तिथे जाऊन पूर्ण खात्री का नाही केली. त्यावर अर्जुन म्हणत असतो हे बघ सायली, पहिली गोष्ट आपण जर कुठे तिथे आसपास गेलो असतो आणि साक्षीला शंका आली असती तर तिने स्थलांतर वगैरे केलं असतं, त्यामुळे आपल्याला ही एवढी मोठी रिस्क घेऊन चालणार नाही. आणि सध्या प्रिया म्हणजेच तन्वी, महिपत, साक्षी आणि नागराज या तिघांच्याच कॉन्टॅक्टमध्ये असू शकते. त्यातल्या नागराजला आणि महिपतला तर अटक झाली. मग आता त्याबरोबर सायली म्हणते ती फक्त साक्षीलाच भेटायला जाऊ शकते. वाह, खरंच माझ्या वकिली नवऱ्याचं डोकं खूपच जास्त हुशार आहे. माझ्या डोक्यात तर हा विचारच आला नव्हता. मला वाटलं होतं की तुम्ही असं का वागलात. बरं झालं, एका अर्थी तुमचा विचार बरोबर आहे. आपण एक काम करूया, आपण उद्याच्या उद्या जाऊन महिपतला गाठूया आणि महिपतकडनं सगळे पुरावे काढून घेऊया. मला असं झालं आहे की कधी आपण एकदाचे महिपतला भेटायला जातो आहे. दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली थेट पोहोचतात पोलीस स्टेशनला. आणि मग पोलीस स्टेशनला आल्यानंतर अर्जुन पोलिसांना रितसर परवाना दाखवतो आणि पोलीस आता अर्जुनला महिपतला भेटण्याची परवानगी देऊन टाकतात. अर्जुन महिपतकडे येतो आणि तुला मला अजूनही काही सांगायचं असेल तर सांग असं म्हणतो. पोलीस स्टेशनमध्ये तू मला सांगू शकतोस, इथे कोणीही नाही आहे असं म्हणतो. पण महिपत हा काहीही कबूल करायला नकार देतो. तो म्हणतो मला काहीच सांगायचं नाही आहे, काही बोलायचं नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे, आता जर तुला काही बोलायचं नसेल, काहीच सांगायचं नसेल असं तू ठरवूनच टाकलं असशील तर मग मँगो गार्डन, सदन सोसायटी, 5वा मजला हा जो पत्ता आहे तो मी स्वतः पोलिसांना सांगतो. पत्ता पोलिसांना सांगितला की त्यानंतर मग पुढे काय करायचं ते पोलीसच बघून घेतील. काय बरोबर ना. सांगू का हा पत्ता पोलिसांना. मँगो गार्डन, सदन सोसायटी, 5वा मजला सांगू. त्याबरोबर मग आता सायली मुद्दामूनच अर्जुनला विचारते अहो हा पत्ता कोणाचा आहे. नाही म्हणजे या पत्त्यावरती तर आपलं कोणीच राहत नाही, मग कोणाचा पत्ता आहे हा आणि तुम्ही महिपतला का सांगताय. त्यावर अर्जुन म्हणतो कारण तिथे महिपतच्या खूप जवळची व्यक्ती राहते, इतकी जवळची की जिला महिपत जीवापेक्षाही प्रिय आहे आणि महिपतला तीसुद्धा अगदी जीवापेक्षाही प्रिय आहे. महिपत कोण आहे रे ती व्यक्ती, सांगू. त्याबरोबर महिपत गप्प असतो. मग अर्जुन म्हणतो साक्षी शिखरे, महिपतची मेलेली मुलगी राहते तिथे, बरोबर ना महिपत.
त्याबरोबर मग मात्र आता महिपतच्या पायाखालची जमीनच सरकते. एवढे दिवस महिपतला वाटत असतं की साक्षी जिवंत आहे. ही गोष्ट फक्त नागराजलाच माहिती आहे. महिपत म्हणतो, हे बघ अर्जुन, आता दुश्मनी जी काही आहे ती आपल्या तिघांमध्ये आहे. तुझ्यामध्ये, माझ्यामध्ये आणि त्या नागराजमध्ये. माझ्या लेकराला मध्ये उगाच आणू नगस. हे बघ, माझ्या लेकराचा ह्या सगळ्यात काही दोष नाही आहे. ती इकडनं बाहेर सुटून तिचं आयुष्य व्यवस्थित जगते. तिला ह्यात गुरफटवू नको. त्यावर अर्जुन म्हणतो, मला गुरफटवायची इच्छाही नाही आहे, पण तू खरं बोलत नाही आहेस ना. त्यावर लगेचच महिपत म्हणतो, खरं तर मला सुद्धा त्या नाग्याला अडकवायचंच आहे. त्या नाग्यानं स्वतःला सोडवण्यासाठी या सगळ्यात मला गोवलं होतं, पण त्यांनी मला भीती घातली माझ्या लेकराची. जर मी खरं सांगितलं तर तो पोलिसांना माझ्या साक्षीचा पत्ता सांगल आणि मग माझ्या साक्षीचे हाल होतील. म्हणूनच मी एवढे दिवस गप्प बसलोय. पोलिसांनी मला पकडून 3rd डिग्री दिली, एवढं मारलं, एवढं मला त्रास दिला. मी खरं बोलू शकत नव्हतो का? पण मी खोटं बोलतोय किंवा गप्प बसतोय कारण त्या सगळ्यामागे माझ्या साक्षीच्या जीवाचा धोका आहे. मी माझ्या साक्षीसाठी कितीही त्रास सहन करू शकतो, पण आता तू माझ्या लेकराला ह्या सगळ्यात खेचू नकोस. आधीच एकतर 2 वर्ष जे काही घडून गेलं आहे त्या सगळ्याच्या त्रासात माझं लेकरू पूर्णपणे भेदरून गेलं होतं आणि आत्ता कुठे बाहेर येऊन ती तिचं आयुष्य व्यवस्थित मार्गाने जगते. तिला मध्ये आणू नकोस अर्जुन. त्याबरोबर अर्जुन म्हणतो की हे बघ, जर तू माझी मदत केलीस तर मी तुझी मदत करेन. तसं नाही असं, साक्षीला तर जन्मठेप झालेली आहे आणि तरीही तू तिला तुरुंगातनं बाहेर सोडवलेस. आता हे जर मी पोलिसांना सांगितलं तर पोलीस पुन्हा साक्षीला अटक करणार, पुन्हा तिला तुरुंगवास भोगावा लागणार आणि मग तर ती बाहेरही येऊ शकणार नाही. त्यापेक्षा जर तू माझ्याशी खरं बोललास, म्हणजे माझ्याशी म्हणण्यापेक्षा कोर्टासमोर खरं बोललास ना, तर साक्षीच्या जीवाला कुठल्याही पद्धतीचा धोका नाही हे मी तुला सांगतो. नागराज तुला काय म्हणाला आहे, तो साक्षीचा पत्ता सगळ्यांना सांगून टाकेल. पण जर साक्षीचा पत्ताच बदलला गेला किंवा साक्षीला प्रोटेक्शन मिळालं तर त्याबरोबर मग आता लगेचच महिपत म्हणतो, खरंच सुभेदार असं होऊ शकतं. माझ्या साक्षीला तू काही होऊ देणार नाही जर मी तुला खरं सांगितलं तर. फसवत तर नाही आहेस ना मला, खोटं तर बोलत नाही आहेस ना माझ्याशी तू. त्यावर अर्जुन म्हणतो, अर्जुन सुभेदारचा शब्द खोटा ठरत नाही. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पनवेलमधला नामवंत वकिलांपैकी एक वकील आहे. त्यामुळे उगाच खोटं बोलत असतो तर एवढी माझी नावलौकिक झालीच नसती ना. आता तुझ्या हातात सगळं आहे. तुला विचार करायचा आहे, काय करायचं आहे? तुझ्या त्या 30 वर्षांपूर्वी गद्दार मित्राला वाचवायचं आहे की तुझ्या स्वतःच्या रक्ताला, तू जन्म दिलेल्या तुझ्या रक्तामासाच्या मुलीला साक्षीला वाचवायचं आहे? आता सगळं काही तुझ्या हातात आहे. जर तू पोलिसांसमोर खरं सांगितलंस, कोर्टात कबूल केलंस तुझा गुन्हा, तर मी सहज पद्धतीने साक्षीला ह्या सगळ्यातनं बाहेर काढेन, मी तिला वाचवेन. आता तुझ्या हातात आहे सगळं. त्याबरोबर लगेचच महिपत म्हणतो, ठीक आहे अर्जुन साहेब, तुम्ही जे म्हणताय की नाही ते सगळं मला पटतंय. फक्त एकच माझी अट आहे आणि ती म्हणजे माझ्या साक्षीचा पत्ता तुम्ही कुणाला सांगायचं नाही. माझ्या मुलीला काही एक होता कामा नाही. बाकी तुम्ही जे काही म्हणाल ना ते सगळं मी करेन. त्या नाग्यालासुद्धा मला चांगलं लटकवायचंच होतं. तुम्हाला माहीत नाही आहे त्याच्यामुळे माझ्या जीवाचे किती हाल झालेत. तुम्हाला माहीत नाही आहे, अहो त्याने स्वतःच्याच बायकोला आणि मला एकाच ठिकाणी डांबून ठेवलं होतं आणि तुम्ही त्या दिवशी जेव्हा आम्हाला शोधत तिथपर्यंत आला होता तेव्हा त्याने आम्हाला बेशुद्ध केलं आणि बेशुद्ध करूनच त्याने आम्हाला तिकडनं हलवलं. मी कोर्टासमोर ह्या सर्व गोष्टी कबूल करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो, एवढंच नाही, तुला सुपारीसुद्धा 22 वर्षांपूर्वी त्यानेच दिली होती, हे सुद्धा तुला कोर्टात कबूल करायचे. मंजूर? त्यावर महिपत म्हणतो, हो मंजूर. मी कोर्टासमोर हे सुद्धा सांगेन की 22 वर्षांपूर्वी मला जी सुपारी मिळाली होती ती सुद्धा नागराज किल्लेदारनेच दिली होती. नागराजने मला ती सुपारी दिली होती कारण त्याला रविराज किल्लेदाराची प्रॉपर्टी हवी होती आणि प्रॉपर्टीसाठी त्याने हा सगळा कट रचला होता. मी पोलिसांसमोर आणि कोर्टातही सगळं खरं सांगेन. फक्त तुम्ही माझ्या लेकराला, माझ्या साक्षीला काही होऊ देऊ नका. अर्जुन म्हणतो, डील, मी साक्षीला काही होऊ देणार नाही, फक्त तू खरं बोलायचं कोर्टात. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता प्रियाला तर ह्या सर्व गोष्टी माहीतच नसतात की नेमकं अर्जुन सायलीला साक्षीचा पत्ता वगैरे सापडला आहे. त्यामुळे ती तर आता साक्षीला खोटा दिलासा देत असते की साक्षी, अगं काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल आणि अण्णा सापडतील. अण्णा नाही सापडले तर कसं चालेल? त्यावर प्रियाला लगेचच साक्षी म्हणते, सापडतील म्हणजे? त्याबरोबर लगेचच
प्रिया म्हणते, अगं म्हणजे निर्दोष सापडतील गं, निर्दोष सापडतील ह्या सगळ्यातनं, आणि तू काळजी करू नको. त्या नागोबाने कितीही प्रयत्न केले ना आता तुरुंगातून बाहेर येण्याचे, तरी तो काही बाहेर येणार नाही. कारण तुला तर माहिती आहेच अर्जुन कसा आहे तो. अर्जुन काही आता त्या नाग्याला सुटू देत नसतो. त्यामुळे आता अण्णांच्या जीवाला आणि तुझ्याही जीवाला कुठल्याही पद्धतीचा धोका नाही आहे, आणि मी आहे ना तुझ्याबरोबर. मग तुला काळजी करायची काय गरज आहे साक्षी, होईल सगळं व्यवस्थित, असं आता प्रिया साक्षीला सांगते. आणि त्यानंतर ती तिला म्हणते, चल आता मी निघते. त्यानंतर प्रिया तिकडनं घरी येते. घरी आल्यावर ती उगाच खोटं खोटं म्हणत असते. चला पूजा केली, आता नागराज काकांना त्यांच्या पापाचं फळ मिळावं अशी मी देवाकडे मागणीसुद्धा मागितले. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला नागोबा हा तुरुंगात बसलेला असतो आणि तुरुंगात बसून तो त्याच्या सुटकेची स्वप्न पाहत असतो. त्याला वाटत असतं की चला आता एकदा का पुढच्या हिअरिंगला भालेरावने कोर्टासमोर मला निर्दोष सिद्ध केलं की मग मी इकडनं कायमचा बाहेर पडणार. त्या मूर्ख माझ्या बायकोला सुमनला खूप अक्कल आली आहे ना, सुमनला तर मला संधी मिळाली तर मी सोडणारच नाही. असं झालं आहे की मी तिचा जीव घेऊ, तिला जीवानिशी मारून टाकू. तिची एवढी हिंमत झाली की तिने माझा व्हिडिओ बनवला आणि मला तिने या सगळ्यात अडकवलं. मला वाटायचं की सुमन मूर्ख आहे, सुमन बावळट आहे, सुमन गोंधळट वेंधळट आहे, पण नाही, तीच सुमन पक्की शहाणी निघाली. त्या सुमनने आज माझ्या जीवाला एवढा त्रास होईल असं वागली. पण आता पुरे झालं, आता मी सुमनला सोडणार नाही. फक्त एकदाचा मला इकडनं बाहेर पडू दे, मग बघतो ते सुमनकडे. नाही जर खरोखरचं तिला वेड लावलं ना तर मी सुद्धा नावाचा नागराज किल्लेदार नाही. मी या सगळ्यातून सुटणारच, कारण महिपत काही माझ्या विरोधात तोंड उघडत नसतो. तर दुसऱ्या बाजूला सायली अर्जुनला म्हणत असते, अहो खरंच मला तर वाटलं नव्हतं की नागराज काकाविरोधात महिपत साक्ष द्यायला कोर्टात तयार होईल, पण तुम्ही त्याला ज्या काही पद्धतीने ब्लॅकमेल केलं आहे किंवा समजून सांगितलं आहे की नाही, त्यानंतर महिपतच काय अगदी महिपतचा पूर्वज त्याचा बाप जरी खाली आला असता तरीही तो सुद्धा तुमचं ऐकायला तयार झाला असता. खरंच तुमचं काम करणं जे आहे ना ते खूप ग्रेट आहे. मला कधी कधी तुमचा गर्व वाटतो, तो काही उगाच नाही. तुमच्यासारखा एवढा हुशार नवरा मिळाला आहे मला, मी खरोखर खूप लकी आहे. आता बघाच उद्या एकदा का त्या महिपतने कोर्टात साक्ष दिली की नागराज काकांची बेल मिळण्याची सगळी स्वप्न पाण्यात जातील आणि त्यांना कायमची जन्मठेप होईल. अर्जुन म्हणत असतो, हो बायको तसंच व्हायला हवं, तू घाबरू नकोस, सगळं आपल्याला हवं ना तसंच होईल. नागराज काकाने आतापर्यंत खूप पापं केली आहेत, पण आता त्याचा 100वा अपराध भरलेला आहे आणि त्यामुळे त्याच्या पापांचा घडाही फुटलेला आहे. आता मी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही. काहीही झालं तरी मी नागराज काकाला त्याच्या पापाचं फळ मिळवून देणारच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरता इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.